त्या सूक्ष्म आत्म्यांनी मला आशीर्वाद घेण्यासाठी बोलावलं असं वाटतं. त्यांनी 18 महिने कॉलेजमध्ये असताना जेल भोगली होती 1941 साली. अशी छान रांगोळी इथं काढलेली आहे. आणि युसुफ मेहर अली सेंटर हे काही वस्तू बनवते, लोकांना रोजगार देते असं यावरून मला वाटतं. तर पाहूया. आणि वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, एस.एम. जोशी होते, नानासाहेब गोरे होते, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. या सगळ्यांनी एकत्र येऊन यशवंतराव चव्हाण सेंटर ही संस्था स्थापण्याचा निर्णय केला आणि सप्टेंबर 1985ला संस्थेची अधिकृत स्थापना झाली. काही दिवसानंतर ही जागा संस्थेला मिळाली. 5 वर्ष इथे बॅरॅक्समधूनच कारभार चालत होता आणि 90-91च्या सुमारास ही आत्ता आपण जी पाहतो ती इमारत इथे उभी झाली. 92ला तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते याचं या ठिकाणी 1990 पासून जी बक्षिसं मिळाली त्यांची यादी लिहिलेली आहे. आणि सर्वात शेवटी यशवंत मनोहर डॉक्टर 2023 आणि जयसिंगराव पवार ह्या 2 डॉक्टरांकडे माझं लक्ष वेधलं गेलेलं आहे. रोजगार अशा सर्व क्षेत्रात सेंटरने दमदार पाऊल टाकलं. मुंबईपासून केवळ 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या तारा गावात आरोग्य सेवा नव्हती. सेंटरने गवताचा मांडव टाकून ग्रामस्थांना आधार दिला. आजच्या घडीला रायगड जिल्ह्यात सेंटरची ओळख इतकी मोठी आहे की मुंबई गोवा रोडवरील हे ठिकाण आता पर्यटन केंद्र झालं आहे. या सेंटरला वार्षिक 50-60 हजार नागरिक भेट देतात. विशेष म्हणजे इथे एकदा भेट दिली की नेहमी यावंसं वाटतं. इथे हातांनी बनवलेली मातीची भांडी, खेळणी, गांडूळ खत, हर्बल तेल, सेंद्रिय साबण, जुन्या लाकडापासून नवं फर्निचर याची खरेदी करण्यासाठी गर्दी होते. तसेच सेवाग्रामच्या बापू कुटीची प्रतिकृती, हर्बल वनस्पती नर्सरी, फुलपाखरांचं गार्डन पाहण्यासाठी देखील लोक आवर्जून येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी महिलांच्या हातचं अस्सल घरगुती जेवण. मनात घर करून जिभेवर रेंगाळणारी चव चाखायला पुन्हा गर्दी होते. त्यामुळे सेंटरच्या पुढाकारातून विविध क्षेत्रात रोजगार जन्माला आले आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत झाली. पण गेले कळाला आणि नंतर त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करणं ही संस्थेची जबाबदारी. ही संघटना ही संस्था उभी केल्याच्या वेळी गेले अनेक वर्ष या संस्थेच्या वतीनं अनेक उपक्रम महाराष्ट्रात घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये आणि